शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. त्यातच आता कांद्याला भाव नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे. याचे संतप्त पडसाद विधानसभेत उमटले. शेतकऱ्यांना तातडीनं मदत आणि अनुदान देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली तर सरकार शेतकऱ्यांना तत्परतेनं मदत करेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. विधानसभेत विरोधकांनी शेतकरी संकटात सापडल्यानं मदतीसाठी सरकारचं लक्ष वेधलं. मंगळवारी राज्यभरात धुळवड साजरी होत होती. सर्वजण रंगात न्हाऊन निघाले होते. मात्र अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या होळीचाच नव्हे तर आयुष्याचाही बेरंग केला. भुईसपाट झालेल्या पिकावर शेतकऱ्याला तोंड झोडून घेण्याची वेळ आली. शेतकऱ्याला वाऱ्यावरती सोडू नका अशी मागणी करताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाफेडवर तोफ डागली. ही सगळी परिस्थिती पाहता अक्षरशः शेतकरी स्वतःला मारून घेतोय. भाजीपाल्याचं नुकसान झालं, कोथिंबीर तर फुकटच विकायला लागलेली आहे. एवढं प्रचंड नुकसान झालं अध्यक्ष महोदय की आपण ते इमॅजिन करू शकत नाही. त्या संदर्भामध्ये सरकारने व तातडीनं सरकार काय त्याच्यामध्ये मदत करणार आहे, त्याच्यातून केंद्र सरकारची टीम तातडीनं बोलवणार का? अजित पवारांनी नाफेडवर तोफ डागल्यानंतर छगन भुजबळांनीही हल्लाबोल केला. नाफेडनं खरेदी सुरू केली नसल्याकडे भुजबळांनी लक्ष वेधलं. गुजरात सरकार कांद्याला अनुदान देतं तर मग राज्य सरकार का अनुदान देत नाही असा सवाल भुजबळांनी सभागृहात स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला. शेतीत नुकसान होत असल्यानं नाशिक जिल्ह्यात गावकऱ्यांनी शेती आणि गाव विक्रीला काढावं लागण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याचं छगन भुजबळांनी सांगितलं. गुजरात सारख्या राज्यानं 350 कोटी रुपये कांद्याला अनुदान दिलं. त्याच्यापेक्षा जास्त कांदा आपल्याकडे पिकतो. अजूनही नाफेड जे आहे हे मार्केटमध्ये उतरत नाहीयेत. बाहेरच्या बाहेर कांदा खरेदी करतात. शेतकऱ्यांच्या महिला तोंड बडून घेत आहेत, रडतायत अध्यक्ष महोदय. आणि अशा वेळेला मला असं वाटतं की या ताबडतोब याच्यावर काय आपण करणार आहोत, सरकार करणार आहे, काय कारवाई करणार आहे हे सरकारनं सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय. विरोधकांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या आग्रही मागण्यांवर सरकारनं सकारात्मक उत्तर दिलं. मदतीसाठीचे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राजकारण करू नका असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. शेतकऱ्यांचा विषय आहे, याच्यावर काय राजकारण करता? या विषयावर राजकारण करू नका. सरकार आणि विरोधकांमधील आरोप प्रत्यारोपांशी शेतकऱ्यांना काहीही देणं घेणं नाही. झालेल्या नुकसानीची भरपाई कधी हातात पडणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. ही भरपाई देण्यासाठी शासन आणि प्रशासनानं तत्परतेनं पाऊल उचलण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या कसबा पॅटर्नमुळे भाजपचे चांगलेच धाबे दणाणलेत. कारण आगामी पालिका तसंच विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप विरोधात महाविकास आघाडीनं अशीच एकजूट दाखवली आणि भाजपला धोका निर्माण होऊ शकतो. भाजपचे आमदार असलेले शहरातले 3 मतदारसंघ आत्ताच डेंजर झोनमध्ये गेल्याचं चित्र दिसतंय. कसबा पॅटर्ननं भाजपला धोक्याची घंटा. महाविकास आघाडीमुळे भाजपच्या 3 जागा धोक्यात. कॅन्टॉन्मेंट, शिवाजीनगर, खडकवासल्यावर महाविकास आघाडीचा डोळा. रवींद्र धंगेकरांच्या विजयानं भाजपचा पराभव होऊ शकतो असा आत्मविश्वास महाविकास आघाडीला मिळालाय. त्यामुळे मागील निवडणुकीमध्ये थोड्या मतांनी गमावलेल्या जागांवर महाविकास आघाडीनं आतापासूनच दंड थोपटायला सुरुवात केली आहे. गेल्यावेळी अवघ्या 5,000 पराभूत झालेले काँग्रेसचे माजी मंत्री पुणे कॅन्टॉन्मेंट मतदारसंघातून आतापासूनच कामाला लागले आहेत. आता ज्या ज्या ठिकाणी आपला बालेकिल्ला आहे त्या ठिकाणी मताचं पर्सेंटेज कसं वाढेल, 55च्या ऐवजी 70-75% कसं होईल आणि नवीन नवीन मतदाराला आपण कसं आकर्षित करू शकतो आणि महाविकास आघाडीच्यामुळं किती भवितव्य उज्ज्वल होऊ शकतं हे लोकांना सांगितलं तर नक्कीच त्या ठिकाणी आम्हाला यश मिळेल. आम्हाला ह्या ठिकाणी आता बघा कसबा आहे, शिवाजीनगर आणि कंटोन्मेंट हे तर 3 मतदारसंघामध्ये आमचा 100% विजय होणार आहे. 2019 मध्ये राष्ट्रवादीनं खडकवासल्याची जागा अवघ्या 2,595 मतांनी गमावली होती. यावेळी दोन्ही काँग्रेससोबत ठाकरे गट आणि ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडी असल्यानं भाजपसाठी पुढचं चित्र निराशाजनक असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. तर विरोधकांनी फार हुरळून जाऊ नये असा पलटवार भाजपनं केलाय.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल, याच्याही निवडणुका आहेत. कसब्याच्या निकालाने आपण एकत्रित राहिलो तर भाजपचा सुपडा साफ होऊ शकतो, भाजप क्लीन स्वीप देऊ शकतो. अशा प्रकारचं भाजपला दणका देण्याची ताकद ही महाविकास आघाडीमध्ये अशा प्रकारचं चित्र सुस्पष्ट आहे. एक ठिकाणी विजय झाला म्हणजे सगळीकडे देशात विजय होईल असं कुठलंही समीकरण नाहीये. कसब्याच्या एका विजयाचं तुणतुणं वाजवत जर सगळ्या सीटवरती दावा करणार असताल तर हे अशक्य आहे. कसब्यासहित आटीच्या आटी मतदारसंघ 2024ला भारतीय जनता पार्टीचे येतील. पुण्यात एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात 5 भाजप, राष्ट्रवादीचे 2 आणि आता कसब्याच्या रूपानं काँग्रेसचाही 1 आमदार निवडून आलाय. एकंदरीतच महाविकास आघाडीचा कसबा पॅटर्न गेम चेंजर ठरू शकतो असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय. आता महाविकास आघाडी म्हणून हे पक्ष एकत्र आले आणि त्यांना तेवढ्याच ताकदीचा स्वतःची मतं असलेला जर उमेदवार मिळाला तर केवळ 3च नाही तर पुण्यातल्या मला वाटतं अपवाद वगळता एखादा पर्वतीसारखा किंवा एखादा अपवादाची जागा भाजप जिंकू शकतो, नाही तर सर्वच्या सर्व जागासुद्धा गमवाव्या लागू शकतात. अशी परिस्थिती पुण्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निर्माण होऊ शकते. पुण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची राजकीय ताकद मर्यादित आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशा थेट लढतीत विरोधकांचं पारडं किंचित जड वाटत असलं तरी प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ऐनवेळी काय भूमिका घेते हेही महत्त्वाचं ठरणार आहे. चिंचवडमध्ये त्याची झलक पाहायला मिळाली होती. आता दोन्ही काँग्रेस वंचितशी कसं जुळवून घेतात यावर राजकीय गणितं अवलंबून आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.